श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिकमध्ये सध्या मोठी घडामोड समोर येते. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीनं आज सकाळी ओकास प्रॉपर्टी इथं अचानक धडक देत कारवाई सुरू केली. या पथकात तब्बल 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर येते. भोंदूगिरी आणि आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित अशोक खरात प्रकरणात आधीच तपास सुरू असताना आता ईडीच्या या एंट्रीमुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर झाल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे उद्या अशोक खरात याला नाशिक सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्याआधीच ईडीनं हालचाली वाढवल्यामुळे या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. सूत्रांच्या माहितीनुसार ओकास प्रॉपर्टीशी संबंधित आर्थिक व्यवहार, संशयास्पद गुंतवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलनं तपास सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे येत्या काही तासात या प्रकरणात मोठी खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान ईडीच्या या कारवाईमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली. नागरिकांमध्ये या प्रकरणाबाबत उत्सुकता वाढली. आता उद्या कोर्टात अशोक खरातला हजर केल्यानंतर नेमकी कोणती माहिती समोर येते आणि तपास कोणत्या दिशेनं वळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.